Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट कियोसाकींचं सगळ्यात फेमस पुस्तक. मित्रांनो, या पुस्तकात माझं लर्निंग मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि नवीन व्याख्या ॲसेटच्या लायबिलिटीच्या मी इथं शेअर करणार आहे, ज्या माझ्या अंडरस्टँडिंगने मी बनवलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर खरोखर श्रीमंत सन व्हायचं आहे किंवा श्रीमंत डॅड व्हायचं आहे तर हा व्हिडिओ लईच महत्त्वपूर्ण आहे असं समजून ऐका. कदाचित पेन पेपर घेऊन बसा. खरंच मला असं वाटतं की रॉबर्ट कियोसाकीने जगाला खूप वेगळी दिशा, एक वेगळा साक्षात्कार दिलेला आहे पुस्तकाच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल चॅनल ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. बघा, या पुस्तकात रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. याच्यामध्ये ते म्हणतात रिच लोक जे आहेत ते पैशासाठी काम करत नाहीत. खूप महत्वाचं आहे. इफ यू आर वर्किंग फॉर द मनी, जी लोक पैशासाठी काम करतात ती लोक गरीब होतात आणि गरीबच राहतात. तुम्ही जर पैशासाठीच काम करत आहात तर सावध होणं गरजेचं आहे. तुम्हाला कमवलेल्या पैशाला कामाला लावता येणं गरजेचं आहे. त्याला एम्प्लॉय बनवता आलं पाहिजे, जे मी एका व्हिडिओमध्ये शेअर पण केले. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे की तुम्ही तुमच्या पैशाला एम्प्लॉय कसं करू शकता. द पुअर अँड मिडल क्लास वर्क फॉर मनी. गरीब लोक आणि मिडल क्लास लोक पैशासाठी काम करतात, दररोज उठून कामाला जातात. श्रीमंत लोक लोकांना कामाला लावतात, पैशाला कामाला लावतात. मग तुम्हाला लोकांना पैशाला कामाला लावायचं कसं हे शिकणं फार गरजेचं आहे. द रिच हॅव मनी वर्क फॉर देम. बघा, पैशाला कामाला लावतात श्रीमंत लोक. मग तुम्हाला येतं का पैशाला कामाला लावायला? जर नाही येते तर तुम्ही चुकीच्या दिशेने चाललेला आहात. म्हणजे तुम्हाला पोचायचं आहे छत्रपती संभाजीनगरला आणि तुम्ही नाशिकच्या रोडनी पडताय आणि तुम्ही विचार करताय कसं काही येत नाही बुवा ते छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, श्रीमंतीचा मार्ग 8 तास काम करणं, ओव्हर टाईम करणं, पार्ट टाईम करणं हा नाही आहे. आणि जर हा असता तर यापूर्वी आपल्या वडिलांनी किंवा त्यांच्या समवयस्क लोकांनी तोच मार्ग अवलंबला होता. ते करोडपती झालेले नाही आहेत. थांबून विचार करण्याची गरज आहे की फक्त मेहनत तुम्हाला श्रीमंत नाही करू शकत. सो श्रीमंत लोक काय करतात? पैशाला लोकांना कामाला लावतात. गरीब लोक पैशासाठी काम करतात. मग तुम्ही पैशासाठी काम करत असाल तर थांबून पॉज घेऊन विचार करा की मी माझ्या पैशाला कसं कामाला लावायचं. द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल एज्युकेशन. श्रीमंत लोकांना महत्त्व माहिती आहे फायनान्शियल लिटरसीचं. आणि मिडल क्लास लोक काय ते पैसे म्हणजे हाताचं मळ आहे, पैसे वाईटाचं मूळ आहे, बरंच काय तुझ्या पैशा एवढा महत्त्वाचं नाही असं काहीतरी बरळत असतात आणि मग ते पैसे घालवत असतात. मनी विदाउट फायनान्शियल इंटेलिजन्स इज मनी सून गॉन. म्हणजे तुमच्याकडे फायनान्शियल इंटेलिजन्स नाही ना, तुमच्याकडे किती पण पैसे द्या, तुमचे पैसे जाणार आहेत. सुशील कुमार कौन बनेगा करोडपतीमध्ये 5 कोटी जिंकले गेले, लॉटरी लागलेल्या लोकांचे पैसे गेले, जमिनी विकलेल्या लोकांचे पैसे गेले. आत्ताच ते कोणतं तरी एअरपोर्टचं उद्घाटन झालं, त्या लोकांना 5-5 कोटी रुपये मिळाले, ते पण गेले. आर्थिक साक्षरतेशिवाय, फायनान्शियल लिटरसीशिवाय तुम्हाला कितीही पैसे मिळाले तर ते जाणार आहेत. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण त्या पैशाचं युटिलायझेशन कसं करायचं हे जर माहीत नाही तर तुमच्याकडे पैसे येऊ शकत नाही, राहू शकत नाही. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी, अंडरलाईन प्रॅक्टिकल इंडिया बनणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही व्हिडिओ सिरीज आहे. पोरांना पण आणि तुम्हाला पण आर्थिक साक्षरता जर तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, लाख रुपये कमवा, नाही तर 10 लाख रुपये कमवा. तुम्ही सगळे पैसे घालवणार आहात आणि आज ना उद्या तुम्ही स्ट्रगलमध्येच लाईफ जगणार आहात. पण तुमचा मुलगा झाडूवाला झाला ना आणि त्याच्याकडे आर्थिक साक्षरता आहे तर तो करोडपती बनणार. ही गोष्ट विसरू नका. एवढं महत्त्वाचं आहे. सिरियसली या प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिकल बघा. उगेच इमोशनली विचार नका करू काय आहे, काय पण बरोबर बरोबर आहे, आमचं चाललंय ते बरोबर चाललंय. बरोबर चाललंय तर बरोबर गरीब पण चाललेली आहे किंवा मिडल क्लास फायनान्शियल स्ट्रगल चाललेलंच आहे. लर्न हाऊ टू मॅनेज रिस्क अँड इन्व्हेस्टमेंट. रिस्क कशी मॅनेज करायची, इन्व्हेस्टमेंट कशी मॅनेज करायची शिकायला लागेल. नाही तर मार्केट पडलं वाढलं नाही, मला 2,000चं गुंतवायची इच्छा आहे. तुझ्या इच्छेने भाजी रोज बटाट्याची खा, तुझ्या इच्छेने लग्न कर. इन्व्हेस्टमेंट ही इच्छेने करायची गोष्ट नाही, तर गरज काय तुझी? व्हॉट डू यू वॉन्ट टू अचीव, व्हॉट डू यू वॉन्ट टू सर्व, ते त्याचा विचार करून करायला लागेल. द डिफरन्स बिटवीन अँड ॲसेट अँड लायबिलिटी खूप महत्त्वाचा विषय. लोकांना ॲसेट अँड लायबिलिटी मधलं डिफरन्सच कळत नाही. रॉबर्ट कियोसाकी रिच डॅड पुअर डॅड मध्ये म्हणतात की ॲसेट मीन समथिंग दॅट पेज यू, लायबिलिटी मीन समथिंग दॅट कॉस्ट यू. म्हणजे संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे घालते. लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट ती तुमच्या खिशातून पैसे काढते. ठीक आहे. बघा, या
डेफिनेशनमध्ये मी थोडंसं चेंज केलं. मी असं म्हणतो की ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू मोर दॅन इन्फ्लेशन. संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी महागाई अधिक परतावा देते. महागाईपेक्षा कमी परतावा देणारी कोणती गोष्ट लायबिलिटी ठरू शकते. फक्त परतावा इथं कन्सिडर केलाय रॉबर्ट कियोसाकीनी, पण मला असं वाटतं की ते नाही. समजा मी पुण्यामध्ये राहतो, एक 50,000चा फ्लॅट घेतला आणि 10,000 रुपये भाड्याने दिला, तर 10,000ने मला 1,20,000 रुपये मिळतील. मला वाटतं 50 लाखाच्या गुंतवणुकीवरती मला 2.5% वगैरे रेंट यील्ड मिळेल. हेच जर मी बँकेत 50 लाख रुपये टाकले तर मला 6% तरी निदान 3 लाख रुपये वर्षाचे मिळतील. म्हणजे 2 लाख रुपये मी मार्केट इंटरेस्ट यील्डला मॅच करायला मागे आहे. सो मी पैसे ग्रो नाही करते, मला पैसे मिळत नाहीत, तर माझे पैसे चाललेत. इफ आय एम नॉट बीटिंग द मार्केट इंटरेस्ट रेट. सो ॲसेट, सो डेफिनेशन हे अर्धवट वाटतं मला. पूर्ण हे आहे की संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जी महागाईपेक्षा जास्त परतावा देते और रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्नपेक्षा कमी परतावा देते. रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न म्हणजे बँकेचं, नॅशनल बँकेचं इंटरेस्ट रेट असं पकडा. सो ॲसेट आणि लायबिलिटी म्हणजे खिशातून पैसे काढते. गाडी घेतली पैसे जाणार, लॅपटॉप घेतला पैसे जाणार, मोबाईल घेतला पैसे डिव्हॅल्युएट होणार. तुम्ही जे काही घेताय ते काय घेताय, ॲसेट घेताय, लायबिलिटी घेताय. जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे घालते ती ॲसेट आहे आणि महागाई अधिक घालते ती ॲसेट आहे. सो इन ॲसेट पुट्स मनी इन युअर पॉकेट, लायबिलिटी टेक्स मनी आउट ऑफ युअर पॉकेट. खूप महत्त्वाचा विषय. आउट ऑफ पॉकेट जर चाललंय तर विचार करायची गोष्ट आहे. वर्क टू लर्न नॉट टू अर्न. खूप महत्त्वाचं आहे. फोकस ऑन लर्निंग स्किल नॉट जस्ट अर्निंग अ पेचेक. कामगार आहेत ना, काय करतात माहिती का, दिवस भरतात. त्यांना काही शिकायचं नाही आहे, त्यांना ते डेडिकेट, त्यांना दिवस काढायचा, 8 तास भरायचे. त्यांचा फोकस कुठे आहे, मला वेळ दिला, माझे पैसे मला मिळाले पाहिजे, माझा पगार मला मिळाला पाहिजे. ग्रोथ त्याच लोकांची होती जी शिकतात, तिथे ते एक्सपर्टीज मिळवतात, स्किल मिळवतात आणि त्यांचा फोकस स्किल मिळवणं असतं. आणि एकदा का चांगलं स्किल आलं ना साहेब, की तुमचं अर्निंग वाढलंच म्हणून समजा, सगळ्यात फास्ट ग्रो होतो. पण तुम्ही शिकण्यावरती फोकस नाही करत आहे. तर श्रीमंत लोकांत आणि गरीब लोकांत हा फार मोठा डिफरन्स आहे की श्रीमंत लोक शिकण्यावरती फोकस करतात, स्किल डेव्हलपमेंटवरती फोकस करतात आणि गरीब लोक फक्त पगारावरती फोकस करतात. सीक वर्क फॉर द स्किल अँड एक्सपिरियन्स यू विल गेन. त्यांचं टार्गेट हे नसतं की मला पगार काढायचं. ते अशा ठिकाणी कामाला लागतील जिथं फ्युचर आहे, जिथं ग्रोथ आहे, जिथं भविष्य आहे. आणि गरीब लोक इथे जास्त मिळते, चला तिकडे जाऊयात. तिथं काय शिकायला मिळणार, काय ग्रोथ होणार, काय पुढं भविष्य असणार याचं काहीच विचार करत नाहीत. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन. तुम्ही पण काम करताय, तिथे जर भविष्य नाही आहे ना आणि चांगला पगार मिळतो ते सोडून द्या. आणि जिथं भविष्य आहे म्हणजे पुढे ती इंडस्ट्री ग्रो करणार आहे, पुढे तिथे डिमांड जास्त आहे, तिकडे जा, तिकडेच तुमची ग्रोथ होणार. आज भले तिथं कमी पगार असेल, कमी फॅसिलिटी असतील, पण भविष्य तिकडंच आहे. ही गोष्ट श्रीमंत लोक ऑब्झर्व करतात, गरीब लोकांना. द डिफरन्स ऑब्स्टिकल्स, द प्रायमरी डिफरन्स बिटवीन द रिच अँड पुअर इज हाऊ दे मॅनेज फिअर. हे खूप महत्त्वाचं आहे. श्रीमंत लोक आणि गरीब लोक भीती कशी मॅनेज करतात याच्यावरती त्यांची ग्रोथ डिपेंड आहे. काय होतं, मार्केटमध्ये न्यूज येते, काहीतरी निगेटिव्ह न्यूज मार्केट पडतं, यावेळेला ही लोक पॅनिक होतात आणि एक्झिट करतात की नाही यार बस झालं, हे काही खरं नाही आहे. म्हणजे ॲसेट ज्या असतात ना त्या कायमच सोलटाईल असतात. कुठलीही घ्या, बऱ्याचशा ॲसेटच्या आपण किमतीच जाणून घेत नाही आणि निवांत राहतो. पण इकडं मात्र आता बरं मला एक सांगा, तुम्ही गाडी घेतली, किंमत कमी होणार हे तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्हाला एक दिवस जर ती 5-10 वर्ष जर गाडी ठेवली तर तिची किंमत 0 होणार आहे हे पण माहिती आहे. स्टील तुम्ही तिकडे घाबरत नाही. गरीब लोक तिकडे नाही घाबरत. लायबिलिटी जिथं त्यांचं व्हॅल्यू 0 होणार आहे, भविष्यामध्ये कमी होणार आहे, हे सगळं माहीत आहे, तिथं ते घाबरत नाहीत. फक्त त्यांना जर म्हणलं की तुम्ही स्टॉकमध्ये जा, म्युच्युअल फंडमध्ये जा, इकडे जा, जिथं ॲसेट्स आहे तिकडे जा म्हणलं की ते घाबरतात. म्हणजे काय, जिथं वेल्थ क्रिएट होणार आहे तिथं त्यांची भीती आहे आणि जिथं डिस्ट्रॉय होणार आहे ते अजिबात घाबरत नाही. गरीब व्हायला एकदम रेडी आणि श्रीमंत व्हायचं मला भीती वाटते. मग ते पडणार तर नाही. अरे असं काही दिवा लावणार आहे गाडी घेऊन, असं काही दिवा लावणार आहे म्हणजे त्या लायबिलिटी कन्झम्पन करून. घरात कपडे ठेवायला जागा नाही साहेब, त्यातले अर्धे पैसे जरी गुंतवले, त्या कपड्याची काय किंमत आहे का, त्या बुटांची काय किंमत आहे का? असू द्यात 1-2 घ्या, कपडे घ्या, 4-5 ड्रेस, 10 ड्रेस, पण तुमच्याकडे 50-50 ड्रेस आहेत, ते पैसे लावा ना तिकडं, तसे ते डिस्ट्रॉयच आहेत. बघू नका त्याच्याकडे, बघा काय होतं त्याचा चमत्कार. फिअर, मला असं वाटतं की जिथं 0 होणार आहे तिथं गरीब लोक घाबरत नाहीत आणि जिथं वेल्थ क्रिएट होणार तिथं तुम्ही घाबरता. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही, श्रीमंत लोकांना माहिती आहे यार हे ॲसेट आहे, दे आर नॉट वरिंग की मी चांगलं घेतलेलं आहे. आत्ता जरी काही निगेटिव्ह सेंटिमेंट असल्यामुळे मार्केट खाली असेल
तरी मी काही घाबरणार नाही, काही होत नाही. आज ना उद्या इकॉनॉमी पुढे जाणार आहे, तर दुनिया ग्रो करणार आहे, तर मार्केट पण ग्रो करणार आहे. सो ते त्या पद्धतीने मॅनेज करतात आणि आपण लोक मात्र लायबिलिटी कन्झम्पशन करत असतो. शून्य होणार आहे माहीत असतं, तरी पण आपल्याला आयफोन घ्यायचंच आहे. कितीतरी यंगस्टर तेच करत आहेत आणि मार्केटला नाही नाही माझे पैसे कमी झाले. अरे तर मग आयफोनचे पण झाली कमी, त्याचं काय करायचं? थिंक, माइंड युअर ओन बिझनेस. खूप महत्त्वाचं आहे. द रिच फोकस ऑन बिल्डिंग देअर ॲसेट कॉलम्स. श्रीमंत लोक शांतपणे आपला ॲसेट कॉलम बनवण्याच्या मागे लागलेले असतात. गरीब लोक मात्र ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, 1780 उद्योग फालतू करत बसलेले असतात. यांचं लक्ष असतं की मग कोणत्या ॲसेट क्लासमध्ये पैसे टाकले पाहिजेत, कोणते वाढतील. यांचं कन्सल्टेशन त्यांच्या जे काही फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांच्याबरोबर असतं. काय परिस्थिती आहे, कुठं संधी आहे, कुठं नाही आहे, हे सगळे ते बघत असतात. कीप युअर डे टाईम जॉब बट स्टार्ट बाईंग रिअल ॲसेट्स. रिच डॅड पुअर डॅडमध्ये ते म्हणतात, रिच डॅड म्हणतात की बाबा तुम्ही काय करा, जॉब करताय तो करा, पण तुमचं रिअल ॲसेट बनवण्यावरती तुमचा फोकस असलाच पाहिजे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वर्क टू लर्न, नॉट टू अर्न. तुम्ही जे काम करताय हे शिकण्यासाठी करा. अर्निंग द बाय प्रोडक्ट आहे. फोकस ऑन लर्निंग स्किल, नॉट जस्ट अर्निंग अ पेचेक. याच्यावरती फोकस करू नका. ओव्हरकम ऑब्स्टिकल्स. भीतीपासून म्हणजे जी काही भीती तुम्हाला वाटते, द प्रायमरी डिफरन्स बिटवीन द रिच अँड पुअर इज हाऊ दे मॅनेज फिअर. भीती कसं मॅनेज करतात याच्यावरती फार मोठा डिफरन्स आहे. गरीब लोक पैसे जाण्याच्या भीतीने पूर्ण जातील अशी व्यवस्था करतात. पैसे थोडे जातील या भीतीमुळे पूर्ण पैसे जाण्याची व्यवस्था करतात. आणि श्रीमंत लोक थोडे पैसे जातील पण नंतर लय वाढतील ह्या अंडरस्टँडिंगनी, ह्या लर्निंगनी काम करतात. त्यांना माहीत आहे इथून मागेही मार्केट खाली पडलं होतं, ते परत वरती येतं, इथून पुढे पण मार्केट वोलेटाईल राहील आणि शांत राहतात. गरीब लोक मात्र फार लाऊड शाऊट करतात मार्केट खाली पडल्यानंतर, पण बाकीच्या ज्या लायबिलिटी घेतल्यात त्याच्यात त्यांचे पैसे गेल्याने त्यांना काही फरक पडत नाही. ते आयुष्यभर रेडी असतात पुढे भोगायला. सो मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड खूप छान पुस्तक आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं. पण याच्यातल्या ज्या लर्निंग आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. याचा वापर तुम्ही केला पाहिजे. खूप साऱ्या लोकांनी याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे. मी बनवण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे मला असं वाटलं की माझी ही लर्निंग जे काही ॲसेटची डेफिनेशन आहे की ॲसेट मीन्स समथिंग दॅट पेज यू मोर दॅन इन्फ्लेशन, ती ॲड करू शकतो मी याच्यामध्ये. आणि दुसरं, हे जे काही तुम्ही घाबरता पैसे कमी होण्याला, जिथे तुम्ही पैसे शून्य होण्याला घाबरत नाही, ह्या 2 लर्निंग मला वेगळ्या वाटल्या म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला आवडला असंच लाईक शेअर तर नक्की करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.